केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे। यंदाच्या वर्षी म्हणजे 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे एनटीएने हा निर्णय घेतलेला आहे। तर पेपर फुटी प्रकरणामध्ये आता सीबीआय चौकशीचेही आदेश देण्यात आलेले आहेत। बघूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। नीट 2026 ची परीक्षा अखेर रद्द। पेपर फुटी प्रकरणानंतर एनटीएचा मोठा निर्णय। पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश। देशात मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे। दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी नीट परीक्षा देत असतात। त्यासाठी ते काही महिने अभ्यास करतात। यंदाही डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत लाखो विद्यार्थ्यांनी 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती। मात्र यंदाची नीट परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। ही परीक्षा नव्यानं घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनानं हा निर्णय घेतलाय। काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतील पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला होता। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत। 3 मे 2026 ला झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली। पेपर फुटीमुळे एनटीएने हा निर्णय घेतलाय। नीट परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होणार। परीक्षार्थींना 3 मे रोजीचं परीक्षा केंद्र असणार। नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतलं जाणार नाही। परीक्षेसाठी नवं ओळखपत्र दिलं जाणार। देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। तर महाराष्ट्रातील 2.5 लाख विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे। तर नीटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर परीक्षार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दिल्लीत नीटच्या परीक्षार्थींनी आंदोलन केलं। परीक्षा रद्द झाल्यानं यावेळी परीक्षार्थींनी संताप व्यक्त केलाय। जिस तरीके से 2024 में नीट पेपर लीक हुआ, अभी पेपर लीक हुआ, हर साल पेपर लीक हो रहा है और प्रधानमंत्री और धर्मेंद्र प्रधान बने हुए हैं। जो इस बार अगर उन्हें ये एक्सेप्ट करना होगा, उन्हें इस्तीफा देना चाहिए। इस तरीके से विश्व गुरु बनाएंगे, वो विश्व गुरु बनाने के कवायद में पेपर लीक हो रहा है। सिर्फ राजस्थान में नहीं, बिहार में पेपर लीक हो रहा है, यूपी में पेपर लीक हो रहा है, हर जगह पेपर लीक हो रहा है। और हम स्टूडेंट हैं और स्टूडेंट होने के नाते अगर हम अपनी आवाज उठा रहे हैं तो देख रहे हैं किस तरीके से जो पुलिस बल का इस्तेमाल किया जा रहा है। क्या मतलब इस तरीके से आप देश में शिक्षा की बहाली आप देख रहे हैं। शिक्षा दिन प्रतिदिन बदहाल हो रखा है। नीट परीक्षा पेपर फुटीबाबत मोठी माहिती समोर आली आहे। या परीक्षेचा पेपर लीक करण्यासाठी टेलिग्रामवर ग्रुप बनवण्यात आला होता अशी माहिती आहे। तर केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मूळ प्रश्नसंच लीक करण्यात आला। 1 मे रोजी पेपर सीकरमधल्या साथीदाराला मिळाला। एका पीजी चालकाला आणि त्यानंतर कोचिंग नेटवर्कला पेपर मिळाला। 3 मे रोजी परीक्षेच्या 42 तास आधीच पेपर फुटला। पेपर टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर फुटल्याची माहिती। टेलिग्रामवर हा पेपर गेस्ट पेपर म्हणून फिरवण्यात आला। प्रति विद्यार्थी 5 लाखात पेपर विकला गेल्याचा संशय आहे। 720 पैकी 600 प्रश्न लीक झाल्याची माहिती। जयपूरचा मनीष, सीकरचा राकेश या प्रकरणातील संशयित। राजस्थान एसजीओ कडून आतापर्यंत 15 जणांना अटक। तपास सीबीआयकडे। नीटच्या पेपर फुटीवरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेपर रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलंय। नीट 2026 परीक्षा रद्द झाली। 22 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्नांना भ्रष्ट भाजपाई व्यवस्थेनं चिरडलं। कुणाच्या वडिलांनी कर्ज घेतलं, कुणाच्या आईने दागिने विकले। लाखो विद्यार्थ्यांनी रात्रभर जागून अभ्यास केला। त्यांना बदल्यात काय मिळालं तर पेपर लीक। बेजबाबदार सरकार आणि शिक्षणात संघटित भ्रष्टाचार। हा फक्त नाकर्तेपणा नाही तर हे तरुणांच्या भविष्याचे गुन्हेगार आहेत। पंतप्रधानांचा तथाकथित अमृतकाल देशासाठी विषकाल बनलाय असं ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय। दरम्यान पेपर फुटीवर विरोधकांनी भाजप सरकारचा समाचार घेतलाय। तंत्रज्ञानात जग एवढं पुढे चाललंय
आणि पेपरफुटीसारखे प्रकार होतातच कसे असा सवाल पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनीही भाजपवर हल्लाबोल केला. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, एवढं आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्ता इतकं पुढे जग चाललेलं आहे आणि आपला पेपर फुटतो कसा हो? म्हणजे मला आणि लगेच मग CBI वगैरे त्यांनी म्हणजे CBIची वेळच का यावी? पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात. मग MPSC असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं. कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाही आहे. देशभर परीक्षा पे चर्चा अशा तऱ्हेचं वातावरण तयार करणारे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशामधल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अतिशय टांगणीला लागलेलं आहे, हे यातनं दिसतंय. आता चौथ्यांदा नीटच्या परीक्षेमध्ये घोळ दिसला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे जे संपूर्ण पेपर आहेत तेच फुटले. अशा अनेक त्या ठिकाणी परीक्षा आहेत या ज्या पेपर फुटीमधला दिसत आहेत. पेपरफुटीमुळे 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला, तर देशभरात संतापलेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. मात्र पेपरफुटीचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं यात नुकसान होत आहे. त्यामुळे याबाबत कठोर निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणजे पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा बसेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.